ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता रागराग करून सगळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची खापर सायलीवरती फोडून सायलीला घराबाहेर काढणाऱ्या कल्पनासमोर सायलीने आपल्या संस्काराची धुळधाण उडवली आणि आत्तापर्यंत आपण जपलेले आपल्या सुभेदाराच्या घरातील सगळे संस्कार मातीमोल करून 1.5 वर्ष सायली खोटे लग्न करून अर्जुनसोबत राहिली याचा राग येऊन जेव्हा आता कल्पना मला विष दे अर्जुन असे म्हणत रागाने बेडरूममध्ये स्वतःला संपवण्यासाठी जाते आणि दरवाजा बंद करते, त्याच वेळेस मात्र आता देवी आईच्या कृपेने आणि नीतीच्या चमत्काराने अर्जुनच्या बेडरूममध्ये गेलेल्या कल्पनासमोर सायलीच्या भयानक सत्याची देवी आई कशी कुंडलीच दाखवते. आणि जेव्हा आता कल्पनासमोर 1.5 वर्ष सायली अर्जुनसोबत कशी राहिली, सुभेदारांच्या घरात राहून सगळ्या माणसांना कसे आपलेसे केलं आणि त्यानंतर आता ॲडव्होकेट अर्जुन अर्जुन सरांपासून तर अहोपर्यंत सायलीचा त्या सुभेदारी घरात 1.5 वर्षापर्यंतचा प्रवास कसा झाला आणि सायलीचं अर्जुनवरती प्रेम कसं होत गेलं याची सगळी सत्याची आता कुंडली देवी आई जेव्हा कल्पनासमोर आणते त्यावेळेस आता खरी सायली आणि सायलीची खरी जागा आणि सायलीची खरी किंमत कल्पनाला येऊन त्या क्षणी सायली हीच खरी सुभेदारी सून असल्याची आता कल्पनाची कशी खात्री होते. सगळा गैरसमज दूर होऊन जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सायली ही अर्जुनसोबत या सुभेदारी घरात आली तरीसुद्धा सायलीने तिची मर्यादा कधी सोडली नाही आणि तसेच सायलीने तिचं पावित्र्यसुद्धा आत्तापर्यंत जपून ठेवलंय. या सगळ्या सत्याची झलक आणि चुणूक जेव्हा कल्पनासमोर येते त्याच वेळेस आता सगळा गैरसमज दूर होऊन आता कल्पना ही सगळ्या सुभेदारांसोबत आणि पूर्णाईसमोर ती डायरी आणि ती सायलीचे सत्य दाखवून सगळेजण जेव्हा ती डायरी वाचतात तेव्हा आता रागाची जागा अश्रूंनी घेऊन सायलीच्या प्रेमाची सगळ्यांना जाणीव होऊन आता पुन्हा सायलीला माफी मागून कसे आता सगळेजण घरी घेऊन येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर येताच आता रागाच्या रुद्रावताराने प्रताप, कल्पना, पूर्णाई आणि सगळे सुभेदारांसोबत सायली ही खोटी वागली आणि सायलीने अर्जुनशी खोटे लग्न करून सायली आपल्या प्रेमाची आणि भावनांशी खेळली असल्याचे सत्य सगळ्यांसमोर येऊन आता सगळेजण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या लग्नाचे सगळे खापर आता सायलीच्या डोक्यावर फोडत असतात. वाटेल ते नावं ठेवून सायलीला आता सगळ्यांनी दोष दिलेला असतो. जी सायली सुरुवातीला या घरात आली होती तेव्हा पूर्णाजीने विरोध केला होता तेच खरं होतं आणि विनाकारण आपण सायलीवरती प्रेम दाखवून या दोघांच्या प्रेमाला आपण त्यांचा स्वीकार करून त्यांना साथ दिली आणि आपल्याकडून खरंच ती मोठी चूक झाल्याचे आता कल्पनाला समजलेलं असतं आणि त्याचा सगळा राग आणि सगळे खापर आता सायलीवरती फोडून सायलीला आता हाताला धरून कल्पनाने घराबाहेर काढलेले असते. मधुभाऊंना सुद्धा राग आलेला असतो आणि आपण आतापर्यंत सायलीला वाढवलं आणि सायलीवरती संस्कार करण्यात खूप मोठी चूक केली असे आता मधुभाऊला देखील वाटलेले असते. आणि मधुभाऊंनी सुद्धा राग व्यक्त करत सायलीला सांगितलेलं असतं की मला जर हे अगोदर माहीत असतं तर मी जेलमधूनच विष पिऊन आता मरण पत्करलं असतं. आणि आता घराबाहेर हाकलताच आता सायलीला धरून उठून उभा करत अर्जुनने देखील आता यामध्ये त्याची चूक असल्याचे आता सायलीला सांगितलेले असते आणि तो सुद्धा या घरात राहणार नसल्याचे अर्जुनने सांगताच सायलीने मात्र अर्जुनला घराच्या बाहेर पडण्याची आता परवानगी दिलेली नसते. सायली म्हणते की नाही, तुम्ही माझ्यासाठी या पूर्णाजीसोबत आणि या आपल्या सगळ्या माणसांसोबतच राहायचं आणि तुम्हाला माझी शपथ
आहे असे म्हणत सायलीने अर्जुनला शपथ घातलेली असते आणि सुभेदारांच्या त्यांच्या फॅमिलीसोबतच राहायचं सांगितलेलं असतं आणि अर्जुनचा देखील नाविलाज झालेला असतो. इकडे आता सायलीला मधुभाऊ रागाने घेऊन जाताच आता सगळेजण आतमध्ये आलेले असतात. तर अर्जुन आता पुन्हा त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू लागतो. पण काही केल्या कल्पना आता अर्जुनचे ऐकून घ्यायला तयारच नसते. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, अजून काय ऐकायचं बाकी राहिलं? सगळ्या संस्काराची धुळदाण उडाली, सगळे संस्कार मातीमोल झाले आणि सुभेदाराच्या घराची किंमत तू आता सगळी वाया घालवली आणि सुभेदारांची आबरू विशीवर टांगलीस. अरे 1.5 वर्ष खोटे लग्न करून परक्या मुलीसोबत एकत्र बेडरूममध्ये राहायला तुला लाज वाटायला हवी. मला तुला माझा मुलगा म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. अशा कडक शब्दात कल्पनाने अर्जुनला देखील नावं ठेवलेली असतात आणि लागेल ते वाईट बोललेली असते. आम्ही तुझ्यावरती संस्कार करण्यात कुठे चुकलो, म्हणून आम्हाला एवढी मोठी शिक्षा तू दिलीस अर्जुन, आणि त्यापेक्षा विष पिलेलं बरं, मला विष दे अर्जुन, असे मोठ्याने ओरडत रागाच्या रुद्रावताराने आता कल्पना ही ताड आता पाय आपटत अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेते. तेव्हा आता कल्पनाने घेतलेली ती ॲक्शन बघून आता सगळेजण घाबरलेले असतात आणि कल्पनाच्या पाठीमागे पळतच सगळेजण आता येतात. पण कल्पनाने बेडरूमचा दरवाजा बंद केलेला असतो आणि सगळेजण आता दरवाजावरती थापा देत असतात. इकडे आता कल्पना रागाने आतमध्ये येऊन रागाने आता कुठं काही मिळतं का आणि आपल्याला आता जीव द्यायचा, जगण्यात काही अर्थ नाही असे म्हणत आता कल्पना रागाने इकडे तिकडे बघत असते. पण देवी आईच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं आणि अखेर इकडे तिकडे आता बघत असताना कल्पनासमोर अखेर सायलीची ती डायरी येते आणि कल्पनाने त्यावेळेस विचार केलेला असतो की सायलीच्या या वस्तूसुद्धा आता सुभेदारी घरात आपल्याला ठेवायच्या नाही आणि सायलीच्या बेडरूममधल्या त्या सगळ्या वस्तू आता कल्पना ही फेकण्यासाठी गोळा करत असते. आणि त्याच वेळेस ती डायरी कल्पनासमोर आल्यानंतर कल्पना ती डायरी उघडते आणि ती डायरी उघडताच 1.5 वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून दरवाजात येऊन तांदळाचा कलश ओलांडण्यापासून सायलीने सगळ्या नोंदी त्या डायरीमध्ये करून ठेवलेल्या असतात आणि अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट या नावाने अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सुभेदारी घरात येऊन मधुभाऊला सोडवण्यासाठी कुणालाही आपलंसं करायचं नाही असे ठरवून जी सायली तिथे आली होती आणि 1 वर्षानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर मधुभाऊला सोडवताच सायली पुन्हा त्या घरातून कशी जाणार होती. पण त्यानंतर मधल्या या 1.5 वर्षाच्या कालखंडात जे जे काही झालं आणि प्रेमाने सायली त्या माणसांमध्ये आणि त्या घरामध्ये कशी गुंतत गेली, अर्जुनमध्ये प्रेमाने कशी गुरफटत जाऊन अर्जुन सरांपासून तर 1.5 वर्षात अहोपर्यंतचा प्रवास सायलीने कसा केला आणि अर्जुन सरापासून अर्जुन हा सायलीचा अहो कसा झाला याचे सगळे सत्य सायलीने त्या डायरीमध्ये आता लिहून ठेवलेलं असतं. पूर्णाई कशी आपलीशी झाली, प्रत्येकाचे गुण, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचे वागणे, प्रत्येकामधले सगळं काही सायलीने त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं असतं आणि कल्पनाने ती डायरी आता पूर्ण वाचलेली असते आणि क्षणात सायलीच्या मनातलं ते प्रेम, सायलीच्या वागण्यातला तो आता नितळपणा, सगळं सत्य आरशासारखं लख्ख होऊन कल्पनाच्या डोळ्यासमोर येऊन कल्पना ते वाचत असते आणि अखेरीस सायलीच्या मनातल्या भावना आणि सगळं काही त्या डायरीमधून कल्पनासमोर आलेलं असतं आणि एका क्षणात कल्पनाचा अहंकार आणि कल्पनाचा राग हा गळून पडलेला असतो. ज्या सायलीला आपण नावं ठेवली, ज्या सायलीला आपण वाटेल ते बोललो, त्या सायलीने तिचं पावित्र्य राखून तिने तिच्या मर्यादा कधी ओलांडल्या नाहीत. या घरात सगळ्यांना आपलेसं करून, सगळ्यांच्या मनात जागा करून, घर करून सायली ही सगळ्यांना सुनासारखंच प्रेम देत राहिली आणि त्या बदल्यात आपण सायलीला काय दिलं? परके असूनही सायली आपल्यासोबत कधी परकेपणाने वागली नाही हे आता सत्य कल्पनासमोर आलेले असते आणि कल्पनाच्या डोळ्यातून
डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू बाहेर पडत असतात आणि लगेचच आता कल्पना ही ती डायरी घेऊन डोळे पुसत दरवाजा उघडते. सगळेजण आता कल्पनाकडे बघू लागतात आणि म्हणतात की काय झालं कल्पना, अगं तू एवढा राग करून स्वतःला का त्रास करून घेतेस. पण कुणाचं हे न ऐकता एकटक बघत कल्पना ही आता खाली पूर्णाईकडे येते. पूर्णाई म्हणते काय झालं कल्पना. तर अखेरीस कल्पना ती डायरी पूर्णाईला दाखवते आणि म्हणते की हे घ्या आत्तापर्यंतचा सगळा इतिहास. आणि लगेचच पूर्णाईसमोर ती डायरी दाखवत त्यामध्ये सायलीचे सगळे सत्य आता सगळ्यांसमोर आलेले असते. ज्या सायलीला परक मानून क्षणात सगळे नाते तोडून सगळे अधिकार हिसकावून घेऊन आपण घरातून बाहेर काढलं, ती सायली कायमची आपली होणार होती आणि प्रेमाने सगळ्यांच्या हृदयात राज्य करून तिने सगळ्यांना आपलंसं बनवलं होतं. जरी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून सायली ही आपल्या घरात आली होती, पण तिने कधी परकेपणा दाखवलं नाही आणि प्रेमाने सगळ्यांना जिंकून खरी सुभेदारी सून सायली झाली. हे आता सायलीने प्रत्यक्ष 1.5 वर्ष राहून येथून करून दाखवलं, बोलून दाखवलं नाही. आणि त्याच सायलीला आपण एकही संधी न देता घराबाहेर काढलं याचा आता सगळ्यांना पश्चाताप आलेला असतो. आणि अखेरीस खरी सायली आता सुभेदारांच्या समोर येताच आता अश्रू बाहेर पडत पूर्णाजी म्हणते की अर्जुन आत्ताची आत्ता गाडी काढ आणि आपल्याला सायलीकडे जायचंय. तेव्हा पूर्णाईचा तो आदेश ऐकून अर्जुनला खूप हायसं वाटलेलं असतं. आणि आता प्रताप, अश्विन सगळेजण अवाक झालेले असतात आणि अखेरीस आता सगळेजण सायलीकडे निघालेले असतात. आणि आता पूर्णाई आणि कल्पना सायलीकडे जाऊन सायलीची माफी मागून सायलीला कशी घरी घेऊन येते आणि पुन्हा आता सायलीला खरी सुभेदारी सून पूर्णाजी कशी बनवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.